तर महाविजयानंतर आज भाजपचा पुन्हा एकदा विजयोत्सव। दादरमधील भाजप पक्ष कार्यालयामध्ये आज पुन्हा एकदा जल्लोष केला जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस विजयी नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत। निवडणुकीतील यशाबद्दल मुख्यमंत्री अभिनंदन करणार आहेत, तर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या जाणार आहेत। ते प्रतिनिधी सुशांत सावंत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, कालपासून जल्लोष सुरू झालेला आहे, आजही जल्लोष सुरू राहणार आहे, कारण विजयही तितका मोठा आहे। काय अपडेट या सगळ्या संदर्भातले? अगदी खरं आहे विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर 25 वर्षांनंतर भाजपचा महापौर बसतोय। म्हणजे आजपर्यंत भाजपचा मुंबईमध्ये महापौर बसला नव्हता आणि आता ठाकरेंची जी सत्ता होती त्याला कुठेतरी सुरुंग भाजपने लावलाय आणि त्याचा विजयोत्सव जो आहे तो कालपासून साजरा केला जातोय। काल भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर आपण जल्लोष पाहिला, मुख्यमंत्री स्वतः होते। आज देखील मुंबई भाजपचं कार्यालय आहे वसंत स्मृती येथे भाजपचे निवडून आलेले सगळे नगरसेवक येणार आहेत आणि त्यांना शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार आहेत आणि यावेळी विजयोत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे। कुठेतरी एक प्रयत्न आहे की कशा पद्धतीने मुंबईमध्ये भाजप ताकद वाढते, भाजपचे आता सर्वाधिक नगरसेवक मुंबईत निवडून येऊ लागलेले आहेत आणि आता यापुढे आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे, मुंबईकरांच्या सेवेसाठी काय करायचं आहे याचं मार्गदर्शन देखील देवेंद्र फडणवीस सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना देणार आहेत। विक्रांत, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।